नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था असताना, त्यांना पुरेशी मदत मिळाली नसताना, पुणे जिल्ह्यामध्ये मात्र एक वेगळाच मोठा वाद निर्माण होत चाललेला आहे. तो म्हणजे तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या मार्गावरती माल वाहतुकीची ट्रेन आणि त्याच्या संदर्भातला रूट तयार करण्याचा हा एक वादग्रस्त विषय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी छेडलेला आहे. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितलं, की जर माल वाहतुकीच्या ट्रेनची व्यवस्था जर आपण तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या मार्गावर केली, तर पुणे जिल्ह्यातील दळणवळण आणि त्याच्यावर येणारा ताण कमी होईल. परंतु दादा, या परिसरातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की दळणवळणाचा किंवा पुणे जिल्ह्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी जर शेतकऱ्यांच्या शेतीवरती जर ती परिस्थिती कोसळत असेल, शेतकऱ्यांच्या शेतीवरती जर बोजा वाढत असेल आणि ज्या शेतीवरती त्या परिसरातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे, जीवन आहे आणि जी शेती त्यांचा जीव आहे, या जर शेतीचं नुकसान होत असेल आणि ती हानी न भरून येणारी असेल, तर या विकासाचं करायचं काय? आणि म्हणून ती रेल्वेच नको, अशा पद्धतीचा निर्धार त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी एक जन आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांची केंद्रीय रेल्वे मंत्री यांना सुद्धा दिल्लीत जाऊन भेटण्याची इथल्या या परिसरातील ग्रामस्थांनी एक प्रकारे निर्धार केलेला आहे. कारण हजारो एकर शेती, की जी शेती ओलिताखाली आहे, हिरवीगार आहे, नुसती शेतीच नाही, तर शेतीवरती अवलंबून असणारं पशुधन सुद्धा या माध्यमातून उद्ध्वस्त होणार आहे. आणि एक प्रकारची एक जीवन जगण्याची जी हमी आहे, जीवन ज्याच्यावरती आपण जगत आहोत, ती जर शेती आपल्या हातून निघून जात असेल, तर त्या विकासाचा काय उपयोग आहे? अशा पद्धतीनं शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे. आणि मग मित्रांनो, जेव्हा-जेव्हा या देशामध्ये जेव्हा-जेव्हा हे युती सरकार देशाच्या विकासाच्या व नियोजनाच्या माध्यमातून विचार करतं, तेव्हा मात्र इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना खरंच न्याय मिळतो का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यांनी 2016 साली समृद्धी महामार्ग काढला. 2019ला भूमी अधिग्रहण नियमानुसार सगळी जमीन त्यांनी हस्तगत केली. आज तो मार्ग चालू आहे. मुंबई ते नागपूर हा तो मार्ग 610 किलोमीटरचा. त्यासाठी जवळ-जवळ 23,000 एकर शेती त्यांनी हस्तगत केली आणि त्या तिथल्या परिसरातील मराठवाडा, विदर्भातील लोकांना 6,000 कोटी रुपये नुकसान भरपाई किंवा एक सहकार्य म्हणून देऊन टाकले. नुकसान भरपाई दिली. परंतु ती पुरेशी नव्हती, असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी त्या काळी आंदोलनं केली, परंतु त्यांना म्हणावं तेवढं यश आलं नाही. त्याचबरोबर या युती सरकारनं नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग काढला. जवळ-जवळ 83,000 कोटी रुपये या महामार्गावरती खर्च होणार आहेत आणि त्यातून कोल्हापूर, सांगली या तीर्थाच्या ठिकाणची कित्येक एकर जमीन ही उद्ध्वस्त होणार आहे. आणि यावर यांचं काय म्हणणं आहे? यावर युती शासनाचं काय म्हणणं आहे, की इथं रोजगार वाढेल. जर रोजगारासाठी एक प्रकारच्या अशा पद्धतीच्या जर विकासाच्या गोष्टी विकास म्हणून ठीक आहे. विकास होतोय ठीक आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु तो विकास शेतकऱ्यांना, तिथल्या परिसरातील लोकांना, गावांना परवडणारा आहे का? या संदर्भातलं पण आत्मचिंतन युती सरकारनं करायला हवं. परंतु तशा पद्धतीचं चित्र दिसत नाहीये. बेरोजगारांना रोजगार मिळेल, परंतु इतर राज्यातूनच लोक येतात, त्यांनाच रोजगार मिळतो आणि भूमिहीनांना मात्र बेरोजगार व्हावं लागतं. अशा पद्धतीचं चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये 2014 पासून आपण पाहत आहोत. मित्रांनो, 2014 पासून जवळ-जवळ 10 समृद्धी मार्ग झाले आणि 50,000 एकर शेती त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली. पण शेतकऱ्यांना पुरेसा निधी न मिळाल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वच बाबतीमधलं आर्थिक नुकसान होत आहे. ज्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीची प्रगती करता येत नाहीये. अशा पद्धतीची अवस्था आज होऊन बसलेली आहे. आणि म्हणून
तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा जो मार्ग आहे, या परिसरामध्ये सुद्धा हजारो एकर जमीन ही ओलिताखाली आहे आणि ती जमीन जर शासन बळकावत असेल, जुन्या भूमी कायद्याच्या अंतर्गत हस्तगत करत असेल, तर इथल्या शेतकऱ्यांचा फार मोठा तोटा होणार आहे आणि त्याच्यामुळे या परिसरातील जनतेनं आणि शेतकऱ्यांनी अतिशय जबरदस्त आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, जर हा रेल्वे मार्ग होणार असेल, तर तो आम्ही होऊ देणार नाही. म्हणून पर्यायी मार्ग काय असू शकतो, यावरती चिंतन युती शासनाचं चालू आहे. पण या ठिकाणी अशी पण एक बातमी मिळते, की 7 ऑक्टोबर 2025 लाच महाराष्ट्रामध्ये 2 रेल्वे प्रोजेक्ट पास झालेले आहेत. तर त्यापैकी अ, तळेगाव दाभाडे आणि अ, उरुळी कांचनला जोडणारा तर प्रकल्प नसावा का? अशा पद्धतीने एक बातमी येते आहे आणि ही चिंतेची बाब आहे आणि जर ही बातमी खरी ठरली, तर या परिसरातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही मात्र उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची शेती ही आमची नुसती माती नाही, तर आमचा तो जीव आहे. म्हणून मालवाहतूक ट्रेनला आम्ही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढा देऊ आणि आम्ही तो प्रकल्प होऊ देणार नाही. म्हणून मित्रांनो, यासाठीच महाराष्ट्र युती शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या भावनेचा, त्यांच्या हिताचा आणि विकासाचा विचार करून हा प्रकल्प एक वेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल, पूर्ण करता येईल यावरती अ, पर्यायी मार्ग शोधावा अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वालिटी YouTube चॅनल. नमस्कार.